संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे धागेदोरे मंत्री धनंजय मुंडे यांच्यापर्यंत आहेत असा आरोप होतोय। विरोधक तसा आरोप करतायत, तर मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी ही विरोधकांनी केलेली आहे। यावर आता धनंजय मुंडेंनी विरोधकांचे हे आरोप फेटाळलेत। बघूया। घटनेत संबंध नाही, राजीनामा देणार नाही। मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याचं काहीतरी कारण लागेल। विरोधकांचे आरोप मुंडेंनी फेटाळले। माननीय विजय वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत। लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो। मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो। विजय वडेट्टीवारांचं खळबळजनक विधान। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाल्याची घटना घडली। या घटनेनंतर महाराष्ट्रात खळबळ उडालेली आहे। यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील काही आरोपींना अटक केली, मात्र अद्यापही या प्रकरणातील काही आरोपी फरार आहे। तसंच वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे करत असल्याचा गंभीर आरोप विरोधक करतायत। यावरून धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जावा किंवा त्यांनी मंत्रिपदाचा स्वतःहून राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक सातत्याने करतायत। दरम्यान विरोधकांच्या टीकेला आता मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलंय। मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याचं काहीतरी कारण तर लागेल। कुठल्याही घटनेत माझा संबंध नाही असं स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिलंय। मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याचं काहीतरी कारण लागेल। या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आरोपी आहे ना माझा या प्रकरणाशी कुठलाही अर्थार्थी संबंध आहे। अशा पद्धतीनं माझा राजीनामा काही जण मागतायत, त्यांचं मागण्याचं समाधान आहे खूप आहे। बीडच्या प्रकरणाबाबत बोलताना विजय वडेट्टीवार यांनी काही गंभीर आरोप केले। मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो असं खळबळजनक विधान वडेट्टीवारांनी केलंय। यावर देखील धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलंय। मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो, म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका बाबा। मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता सुद्धा काहीही होऊ शकतं, अशी शक्यता त्या संदर्भात प्रकरणामध्ये आहे। माननीय विजय वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत, पण अशा पद्धतीचं छोटा आका आणि मोठा आका हे पहिल्यांदाच तुमची सर्वांची भाषा मी आज ऐकतोय। कुणाचा एन्काउंटर आणि कुणाचा काय, हे अशा गोष्टी नाहीयेत। बीडमधील सरपंच हत्येप्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुंबईत भेट घेतली। देशमुखांच्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी उज्ज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करावी अशा प्रकारची विनंती केली। एकंदरीत देशमुखांच्या हत्या प्रकरणावर सध्या जोरदार राजकारण सुरू आहे। आरोपांच्या फैरी झडताय। या प्रकरणाचा संबंध वाल्मिक कराड मार्फत धनंजय मुंडेंशी असल्याचा विरोधक सातत्याने दावा करताय। दुसरीकडे केज पोलिसांनी फरार आरोपींचं पत्रक जारी केलंय। या प्रकरणी कोणताही राजकीय हस्तक्षेप न करता योग्य आणि जलद तपास व्हावा अशी मागणी देशमुख कुटुंब आणि मस्साजोग ग्रामस्थ करताय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।